जय शिवराय. आज रक्षाबंधन. माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा सण केव्हापासून साजरा केला जातो हे पाहण्यासाठी आपण थोडंसं महाभारतात जाऊया. अशी आख्यायिका आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण यांचे बोट चुकून सुदर्शन चक्रामध्ये गेले होते तेव्हा त्यांच्या बोटाला जखम झाली होती आणि त्यांच्या बोटातून रक्त वाहत होते. ही गोष्ट जेव्हा राजकुमारी द्रौपदी हिला समजली तेव्हा तिने साडीचा एक तुकडा फाडला आणि तो श्रीकृष्ण यांच्या बोटाला बांधला. त्यानंतर त्यांच्या बोटातून वाहणारे रक्त थांबले आणि ह्या कृतीमुळे भगवान श्रीकृष्ण इतके भारावले की त्यांनी नेहमी तिचे संरक्षण करण्याचे वचन दिले. तर श्रावण महिन्याची पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा, बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण अर्थातच रक्षाबंधन. भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा हा सण. पण बऱ्याच वेळेला तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कणमेना अशी घरोघरची कहाणी. तरीही या दिवशी मात्र ह्या नात्याला एक वेगळीच कलाटणी येते. राखी पौर्णिमा जवळजवळ भारतात प्रत्येक राज्यात साजरी केली जाते. मात्र ह्या सणाला प्रांतानुसार वेगवेगळ्या नावानेही ओळखले जाते. रक्षाबंधन हा सण इतर भागात कोणकोणत्या नावाने साजरा केला जातो तसेच कशा प्रकारे साजरा केला जातो हे आपण पाहूया. तर सर्वात पहिलं अवनी अवित्तम. ब्राह्मणांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओरिसा या दक्षिण भारतातील राज्यांमध्ये राखी पौर्णिमा अवनी अवित्तम म्हणून साजरी केली जाते. तसेच या दिवसाला उपकर्मम या नावाने देखील संबोधले जाते. हातातील पवित्र धागा या दिवशी ब्राह्मण बदलतात. त्यानंतर कजरी पौर्णिमा. मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार या राज्यांमध्ये रक्षाबंधन ह्या सणाला भावा बहिणीप्रमाणेच शेतकरी आणि मुलगा असलेल्या आईसाठी हा सण अत्यंत खास असतो. येथे श्रावणी किंवा कजरी पौर्णिमा म्हणून रक्षाबंधन साजरी केली जाते. नारळी पौर्णिमा. सगळ्या म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशीच पौर्णिमा येते. एकीकडे राखी पौर्णिमा तर दुसरीकडे नारळी पौर्णिमा. या दिवशी आपले सगळे जे कोळी बांधव आहेत, आगरी बांधव आहेत ते आपल्या समुद्राला सोन्याचा नारळ वाहतात आणि ह्या मागची भावना एवढीच असते की इथून पुढचे काही महिने, काही कालावधी त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही मासेमारीसाठी जाते, तर ह्या समुद्रराजाने आपापल्या कुटुंब प्रमुखाचे संरक्षण करावे, काळजी घ्यावी, हीच एक निर्मळ निखळ भावना. तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक ह्या भारताच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये रक्षाबंधनसोबतच नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. जी लोक समुद्रातून मिळणाऱ्या गोष्टीतून आपला उदरनिर्वाह करतात अशी लोक समुद्राला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा मनोभावे साजरी करतात. यामुळे कोळी, मच्छीमार, आगरी या लोकांमध्ये हा सण एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. त्यानंतर पवित्र पौर्णिमा. गुजरात राज्यामध्ये रक्षाबंधन या सणाला पवित्र पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी गुजरातमध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते. तर हे झालं हा सण, ह्या सणाचं महत्त्व आणि हा सण केव्हापासून चालू झाला ह्या सगळ्या गोष्टी. पण आज आपण जर पाहिलं तर चित्र अत्यंत वेगळं आहे. मधल्या काळात महाराष्ट्रात काही घटना असतील, पश्चिम बंगालची घटना असेल, खरंच आपल्या बहिणी सुरक्षित आहेत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहीण ही फक्त रक्ताचीच असावी का? तर रस्त्याने चालत असताना जर एखाद्या मुलीवरती कोणी चुकीचं वागत असेल, चुकीचा प्रयत्न करत असेल तर त्यावेळी एक भाऊ म्हणून आपण तिचं संरक्षण केलं पाहिजे आणि हीच खरी रक्षाबंधन असेल. खरं तर वयाने मोठी असलेली व्यक्ती ही आईप्रमाणे आणि लहान असणारी व्यक्ती ही बहिणीप्रमाणे ही छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. आणि आपण सर्वांनी एक मावळे म्हणून नक्कीच एक संकल्प करूया की जिथे कुठे आपल्याला असं वाटेल की एखाद्या मुलीवरती अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे, तिथे आपण कायदा सुव्यवस्था राखून जे जे आपल्याला करता येईल ते करून त्या बहिणीच्या पाठीशी उभं राहायला हवं. आणि हीच खऱ्या अर्थाने त्या रक्षाबंधनाची सुरुवात होईल. शिवाय सर्व बहिणींना माझी कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे की तुम्हीसुद्धा बाहेर वावरत असताना थोडंसं सतर्क राहा, सावध राहा. कुठेही तुम्हाला काही चुकीचं जाणवलं, आक्षेपार्ह जाणवलं तर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क करा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संपर्क करा किंवा ज्या काही गोष्टी करता येतील त्या करा. आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून सावध राहा, सतर्क राहा, सुरक्षित राहा. पुन्हा एकदा सर्व बहिणींना खूप खूप शुभेच्छा.